वहिनींना मी इथे राहणं खटकतंय ना, ठीक आहे, आता मीच घर सोडून जाणार आहे. तू इथून कुठेही जाणार नाहीयेस तेजस. या सगळ्यात तुझा काहीही दोष नाहीये. आलीस? मला वाटलंच होतं. आम्ही तुझ्या बाबतीत काय बोलतो हे चोरून ऐकायला अजून कशी आली नाहीस? सोहा, तू खूप काही बोलली आहेस. यापुढे काहीही बोलायचं नाहीये. आणि अभि, तू घरातून बाहेर पडायची गोष्ट करणार नाहीयेस. मीनाक्षी, तू जा, आज जाऊन आराम कर. जा. मीनाक्षी, मी तुला आज जाऊन आराम कर सांगितलं ना? ऐकायला नाही आलं? आई, तू तिला काहीच का बोलली नाहीस अगं? मी तुला सांगते, आपल्याला तिच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीतर आपल्या घरात अजून काही भयंकर घडायला फार वेळ नाही लागणार. हे बघ सोहा, तू लहान आहेस तर लहानच राहा. लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. आणि इथे कुणाचं काय करायचं ते बघायला मोठी माणसं आहेत. सोहा, कूल डाऊन, शांत हो प्लीज. तेजस, प्लीज, मी म्हणते तुला, मी ही अशी चिडचिड का करते हे तू तरी समजून घे प्लीज. बाहेर सगळे मीनाक्षीच्या प्रेमात आंधळे झालेत, पण आज ती वेडेपणाच्या भरात चक्क तुझा जीव घ्यायला निघाली होती. तुला कळतंय का? सोहा, तुझी माझ्याबद्दलची वाटणारी काळजी मी समजू शकतो आणि मीनाक्षी वहिनींवरचा रागही समजू शकतो. सोहा, आता आपल्याला शांत राहायची वेळ आहे. शांतपणे त्यांना समजून घ्यायची वेळ आहे. सगळ्या ज्या काही गोष्टी आता घडतायत त्या ते मुद्दाम नाही करत आहेत. कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यामुळे हे सगळं घडतंय आणि आता त्यांना आपल्या सपोर्टची गरज आहे. विचार कर, आता आपली ही अवस्था आहे तर अभिची काय अवस्था असेल? स्वतःच्या लाईफ पार्टनरची अशी अवस्था बघून त्याची काय हालत असेल? सोहा, तू फक्त अभिची बहीण नाही आहेस, तू एक डॉक्टर सुद्धा आहेस आणि अशा परिस्थितीत काय करायचं हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे. आणि राहिला प्रश्न वहिनींनी माझा जीव घ्यायचा, तुझं प्रेम माझ्यावर असेल ना तर मला काहीही होणार नाही.
ब्रेक बम क्रिटिकल कंडिशन वनिता वनिता मी तुला थोडं लवकर यायला सांगितलं होतं ना. हा तुम्ही मला सांगितलं होतं. बरोबर आहे. मग का लवकर आली नाहीस तू? अहो मी हितच यायला निघाले होते बघा. मग काय झालं? अहो मला गावाकडनं एक फोन आला. त्या फोनवर बोलत बसली पहिले आणि मग फोन झाल्यावर मला असं वाटलं का मला मार्केटात जायचंय. तशीच पिशवी घेतली आणि मार्केटमध्ये गेली आणि मग तिथं गेल्यावर मला आठवलं का मला इकडे यायचं होतं बघा. पुरे कामात लक्ष दे. आणि हे बघ तू कामाला वेळेवर येत जा. आणि आता तुझ्या सुट्ट्या पण जरा कमी कर. आणि आता तुलाच लक्ष देऊन काम करायला हवं. मीनाक्षी नाहीये तुझ्यावर लक्ष ठेवायला. मॅडम तुम्ही ना लई टेन्शन घेता बघा. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. मी समधी काम कशी पटापटा पटापटा करते बघा. 100%. सुरी दे. हातात देणार आहेस? हातात देतो आपण. मॅडम आपल्या वहिनीला काय झालंय का? नाही म्हणजे स्वतःही त्यांच्यावर लय भडकल्यात असं मला समजलं. कोणी सांगितलं तुला? अहो मी आता गेट मधून आत आली ना तेव्हा वॉचमन मला बोलला का मीनाक्षी ताईवर ना स्वतःही लय बडबड करायला. खरंच आहे काय? वनिता तू या नसत्या चौकशा बंद कर आणि तुझं काम कर. ती भांडी राहिलीत घासायची ती घासून घे. जा म्हटलं ना. नसत्या चौकशी आईला. मीनाक्षी हे घे थोडं खाऊन घे. मीनाक्षी तू खाऊन घे आणि आराम कर. बाकीचं आम्ही बघून घेतो. आई तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच तसं काही केलेलं नाहीये. अगं पण कोण म्हणतंय तू तसं केलंयस? हां तू त्या गोष्टीचा विचार नको करूस. घे. हा हे बघ आणि हे सगळं संपून टाक. पोटात काही गेलेलं असलं ना की बरं असतं. आणि स्वयंपाक झाला की मी हाक मारते. अभि तिला काही हवं असलं तर बघ. होय मी आहे इथे जातो. घे. खा.
अभि, अरे जेवण थंड होईल. हो. अभि, या तू सगळ्या गोष्टींचा ना जास्त विचार करू नकोस, नाहीतर त्याचा तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. सोहा, चल बरं झालं, तुझं पण वाढते आहे. दादा, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आपण लवकरात लवकर मीनाक्षीची ट्रीटमेंट सुरू करूया. आणि तू प्लीज स्वतःला एकटं समजू नकोस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तुम्ही सगळेजण जेवून घ्या. मी तोपर्यंत मीनाक्षीला जेवण घेऊन जाते. काय रे, अजून जागाच आहेस? हो, जरा जस्ट बसलो होतो. तू मीनाक्षी वहिनींबद्दल विचार करत होतास, बरोबर ना? अभि, त्याच गोष्टींचा विचार करून कशाला स्वतःला त्रास करून घेतोयस? आणि असं किती वेळ जागा राहणार आहेस? हो, ऍक्च्युली मी आता झोपायला जाणार होतो. बरं, मला एक सांग, वहिनींची जी ट्रीटमेंट चालू आहे त्याचं कुठवर आलंय? सध्या फारच इनिशियल स्टेजला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही डॉक्टरांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते म्हणाले आता फार काही करायची गरज नाही आहे. थोडं तिच्या कलानं घ्या, तिला त्रास होईल असं काही वागू नका. पण खरं सांगायचं तर तिचे प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत चाललेत. तर बघूया, उद्या डॉक्टर येतात ऑब्झर्वेशनसाठी, काय म्हणतात. अभि, मी काय म्हणतोय, माझ्या डॅडच्या ओळखीचे ना एक मानसोपचार तज्ञ आहेत. ते आमच्या इथं खूप फेमस आहेत. ही इज अ फाईन डॉक्टर. म्हणजे तुझी हरकत नसेल तर मी एकदा त्यांच्याशी बोलून बघू का? आणि ते इंडियामध्ये त्यांच्या कामानिमित्त, त्यांचे पेशंट असतात त्यासाठी येतच असतात ते. इफ यू डोंट माइंड, आय कॅन टॉक टू हिम. ठीक आहे तेजस, मी काय म्हणतो, पॉसिबल असेल तर तूच त्यांच्याशी बोलतोस का? मला मीनाक्षी लवकरात लवकर बरी झालेली हवी, बस. अभि, आय कॅन अंडरस्टँड. तुला आता आरामाची गरज आहे. तू जा आणि झोप. तूही जाऊन झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. बायको, तू आता बघच, हा पण तुझ्या बरोबर काय करत होते. गेली येडी माझी सख्खी बायको, येडी. विक्रमराज शिर्की, सावली पडली तुमची या बांगल्यावर, बांगल्यातल्या माणसांवर. हा, पके,
आपल्याला आपल्या बायकोला आता येड ठरवायचंय. त्यासाठी एका मानसोपचार तज्ञाची गरज आहे. अरे डॉक्टर नाही, ऍक्टरची गरज आहे. त्याला काय सांगायचंय, काय शिकवायचंय, समध्या गोष्टी तुला सांगतो मी. तू आता या कामाला लाग. ठेवू. बायको तुझं काय खरं नाही, आणि गाठ आपल्याशी हाय म्हणून तुझं काय बरं नाही. कसं वाटतंय वहिनी, तब्येत बरी आहे का तुमची? ए बायको, आपण तुझ्याशी एवढं बोलतोय, तू काय बोलना बी झाली. ए बायको, मग आपल्याला बोलायला लाग ना, जे तुला ऐकायचं नाही ते. अयो 5 लाख खतरनाक लोक दिला आहे गो बायको. घाबरलो की मी. कॉन्फिडन्स तुझा लयच वाढलाय ग खतरनाक. आपल्याला भाव बी देणार झाली तू. हरकत नाही, आपण तुला काय सांगायला आलो होतो ते सांगतो तुला. हो, आपण तुला हे सांगायला आलो होतो की आपण तुझी अशी अवस्था करणार, अशी अवस्था करणार, अशी अवस्था करणार. कशी अवस्था कर? हा, तुझी जी काय नाती आहेत ना, ती तुझी सख्खी नाती तुझं असं विसर्जन करणार. खरी नाती तुम्हाला कधीच कळणार नाहीत विक्रम. आणि तुमची ही जी इच्छा आहे ना, ती पण कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही बघाच, माझी हीच माणसं मला कधीच एकटं सोडणार नाहीत. अजून किचनमध्ये माझं खूप काम पडलंय. अहो वहिनी, काकू बरं झालं तुम्ही आलात. हे बघा वहिनीने काय केलं, स्वतःच्या हातानं पिठाचा डबा स्वतःच्या अंगावर टाकून घेतला. मी अडवायच्या आधीच त्यांनी हा सगळा प्रकार करून बसल्यात. आई मी खरं सांगतेय, मी नाही केलेलं हे. तू चल बाहेर चल. आई अहो पण मी तुला इथून बाहेर चल म्हटलं ना. चल, डबा ठेव तिथे आणि बाहेर चल माझ्या बरोबर. चल चल, ये बाहेर ये. चल चल म्हटलं. अभी चल. ये अभि, मीनाक्षी वहिनी जरा जास्तच विचित्र वागत सुटल्यात. हो, आणि ते जे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घेतली, ते उद्या येणार आहेत. फक्त वहिनींना हे कळू देऊ नका की ते डॉक्टर आहेत. पण मग तिला काय सांगणार? त्यांना वहिनींना तू असं सांग की ते डॉक्टर नाही आहेत, ते तुझे क्लायंट आहेत. कारण ते जर डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत असं त्यांना कळालं तर कदाचित ते ट्रीटमेंट घेणार नाहीत. कदाचित त्या माझ्यावर अजून रागावतील. त्यांचा आधीच माझ्यावर राग आहे. सो आपण थोडी काळजी घ्यायला हवी.
हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाहीये मला तेजस. तिची ही अवस्थाही मला पाहवत नाहीये रे. तिने कोणाचं काय वाईट केलं माहित नाही, म्हणून तिच्या बाबतीत एवढं सगळं वाईट घडतंय. अरे तिने कोणाचं वाईट केलंय हे तुला कळलं असतं तर विषय तवाच संपला असता.